कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जुना कामठी रोड चिखली येथील देवकरतार स्टील इंडस्ट्रीज या हार्डवेअरच्या दुकानात झालेली घरफोडी उघडकीस आणण्यात कळमना पोलिसांना मोठे यश आले आहे। या प्रकरणी पोलिसांनी 5 विधी संघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून चोरीला गेलेला 69,500 रुपयांचा संपूर्ण मुद्देमाल जप्त केला आहे। मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी विक्रम लक्ष्मणदास कुकरेजा यांचे चिखली येथे हार्डवेअरचे दुकान आहे। 2 जुलै ते 3 जुलै 2026 दरम्यान अज्ञात चोरांनी दुकानाच्या मागचे शटर तोडून आत प्रवेश केला आणि दुकानातील सॅमसंग कंपनीचा मोबाईल, नळाचे 350 नग फिटिंग पार्ट्स आणि 50 ग्रॅम वजनाचा चांदीचा शिक्का असा एकूण 69,500 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता। या तक्रारीवरून कळमना पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला होता। गुन्ह्याचा तपास करत असताना कळमना पोलिसांच्या तपास पथकाने तांत्रिक बाबींचे विश्लेषण केले। खात्रीशीर माहितीच्या आधारे पोलिसांनी 5 अल्पवयीन मुलांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी संगनमताने ही चोरी केल्याची कबुली दिली। ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त नित्यानंद झा, सहाय्यक पोलीस आयुक्त रोहित ओव्हाळ यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण काळे, पोलीस उपनिरीक्षक संतोष कुमार रामलोड आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली आहे। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करतायत। फिर्यादी विक्रम लक्ष्मणदास कुकरेजा यांनी दिनांक 4/7/26 रोजी पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिली होती की त्यांच्या हार्डवेअरच्या दुकानातून सॅमसंग कंपनीचा मोबाईल, एक चांदीचा शिक्का आणि नळ फिटिंगचे पितळाचे साहित्य असा एकूण 69,500 रुपयाचा मुद्देमाल चोरून नेलेला आहे। त्यावरून पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आलेला होता। गुन्ह्याच्या तपासात PSI रामलोड आणि त्यांची टीम काम करीत असताना त्यांनी परिसरातील सर्व CCTV फुटेज बघितले आणि गोपनीय माहितीच्या आधारे 5 विधी संघर्षित बालकांना ताब्यात घेतले आणि त्या विधी संघर्षित बालकांना ताब्यात घेऊन त्यांचे ताब्यातून गुन्ह्यात चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल जप्त करून हा गुन्हा उघडकीस आणलेला आहे। जप्त मुद्देमाल हा त्यात एक चांदीचा शिक्का आहे, 50 ग्रॅम वजनाचा एक सॅमसंग कंपनीचा मोबाईल आहे आणि नळ फिटिंगचे पितळीचे साहित्य असा एकूण 69,500 रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे। जे विधी संघर्षित बालक ताब्यात घेतले ते यापूर्वी त्यांच्यावर गुन्हे नाही आहेत, परंतु यावेळी ते रेकॉर्डवर आलेले आहे। आमचं त्यांच्यावर लक्ष आहे। हे विधी संघर्षित बालक शिक्षण शिकत नाहीत, यांचे आईवडील सकाळी कामाला जातात, सायंकाळी घरी परत येतात आणि दिवसभर हे असेच एरियामध्ये फिरत असतात। त्यांना मोबाईलचे सगळ्यांकडे मोबाईल्स आहेत, मोबाईलचे शौक आहे, मोबाईलवर गेम्स वगैरे खेळतात आणि काही दैनंदिन गरजा, नाश्ता, चहा पाणी हे जे शौक लागलेले आहेत त्यांना बाहेर खाण्यापिण्याचे, हे शौक पूर्ण करण्याकरता त्यांनी हे चोरी केल्याचे निष्पन्न झाले।